सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. मित्रांनो, मागच्या 3 ते 4 दिवसापासून आपण नांदेडच्या खोट्या ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये राजकीय स्टंट जे होत आहेत ते आपण पाहतोय. त्यावरून 2 गोष्टी फार मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनास येतात. त्या म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीनं फाट्यावर मारली जाते, तो एक विषय. आणि एखादा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला अरेस्ट करा म्हणून एका बाजूने गुन्हे मागे घ्या म्हणून मोर्चे निघतायत, तर दुसऱ्या बाजूने त्या व्यक्तीला अरेस्ट करा म्हणून मोर्चे निघत आहेत. आता मुळात मोर्चे काढल्याने अरेस्ट करा म्हणून असो किंवा गुन्हे मागे घ्या म्हणून असो, जर गुन्हा मागे घेतला असता किंवा मागे घेण्याचे प्रोव्हिजन्स असते किंवा एखाद्या संघटनेने किंवा पक्षाने मोर्चा काढला म्हणून जर एखाद्या व्यक्तीवर कारवाई होण्यासारखी केस असती किंवा सिच्युएशन असतं किंवा तसं लॉ अँड ऑर्डरमध्ये पोझिशन असतं, प्रोव्हिजन असतं, तर खरंच विचार करता आला असता. मुळात मी बऱ्याच वेळेस ह्या विषयावर बोललेलो आहे की मोर्चे आणि आंदोलन करून न्याय मिळत नाही. मोर्चे आणि आंदोलन करून आपला वेळ खर्च जातो, पैसा खर्च जातो आणि मॅनपॉवरसुद्धा खर्च होतो. वेळ, पैसा आणि मॅनपॉवर आणि त्यातल्या त्यात बुद्धीसुद्धा. कारण ज्यांना बुद्धी असती ते मोर्चे आणि आंदोलनं करत नाहीत, तर ते पार्लमेंटमध्ये, विधानमंडळामध्ये जाण्याची तयारी करतात. आणि ज्यांना बुद्धी नसते ते रस्त्यावर आपलं शरीराचं प्रदर्शन करतात. मग तहसील कार्यालयाच्या पुढे जाऊन माईक लावून बोंबलणे असो, जिल्हाधिकार्यालयाच्या पुढे माईक लावून बोंबलणे असो, किंवा कलेक्टर ऑफिसच्या पुढे जाऊन माईक लावून बोंबलणे असो. कलेक्टर ऑफिसच्या पुढे जाऊन माईक लावून बोंबलल्याने, SP ऑफिसच्या पुढे माईक लावून बोंबलल्याने किंवा तहसील कार्यालयाच्या पुढे माईक लावून बोंबलल्याने जर इथली न्यायव्यवस्था त्याला एव्हिडन्स मानून किंवा ग्राउंड मानून जर ॲक्शन घेत असती, तर मलाही वाटलं असतं की ठीक आहे बाबा, एखादा मोर्चा काढल्यामुळे त्या मोर्चाचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड कुठंतरी न्यायालयामध्ये कामाला येतं किंवा कुठंतरी पोलीस स्टेशनमध्ये कामाला येतं किंवा कुठंतरी चौकशी करत असताना, तपास करत असताना एखाद्या घटनेचा कामाला येतं किंवा त्याचा एव्हिडन्स मांडला जातो, त्याचा पुरावा गृहीत धरला जातो, असा तरी समज आपण केला असता. मात्र मागच्या 60 वर्षापासून आपण पाहतोय की मोर्चे, आंदोलनं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना त्याचा ज्युडिशरी प्रोसेस जी असती, म्हणजे लॉ अँड ऑर्डरची जी प्रोसेस असते, ह्याच्यामध्ये कुठेही साधा उल्लेख सुद्धा नसतो. तरी पण लोक हे असे मोर्चे, आंदोलनं काढून नेमकं काय साध्य करतात याबद्दल मी तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही. इट्स पार्ट ऑफ पॉलिटिकल सेटलमेंट. ह्या सगळ्या सेटलमेंट असतात आणि त्या सेटलमेंट व्हाव्यात, मैं बडा की तू बडा, त्याच्यातून साध्य काहीच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अर्थाविना पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुणिया, लिंबाची या झाडा साखरेचे पाणी, न सांडिता वाढी नित्यनियमे. लिंबाच्या झाडाला साखरेचं पाणी टाकल्याने त्या लिंबाच्या झाडाला गोड फळं येणार नाहीत किंवा ते लिंबाचं झाड जे आहे ते गोड होणार नाही. तशाच पद्धतीचा हा काहीचा प्रकार आहे. अर्थाविना पाठांतर, ज्या पाठांतराला अर्थच नाही ते पाठांतर करून साध्य नेमकं काय करायचं आहे हे मला कळत नाही. काल असं समजू आपण की ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि 353 गुन्हा मागे घ्या म्हणून हेमंत पाटलाच्या समर्थकांनी मोर्चे काढले आणि आज ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होऊन 8 दिवस झाले. त्यावर मी काल सविस्तर व्हिडिओ बनवला होता. त्याच्यानंतर आज वंचितवाल्या लोकांनी नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मुळात मी 2 दिवसापासून 3 दिवसापासून ह्या लोकांना,
हे जे उपोषणजीवी आंदोलनजीवी जी लोक आहेत ना, या आंदोलनजीवी लोकांना हेच सांगतोय की तुम्ही अगोदर कायदा वाचा. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे डायरेक्शन काय आहेत अॅट्रॉसिटी ॲक्ट संदर्भात ते वाचा. तुम्ही जरा ह्या विषयावर अति गंभीर व्हा. त्याचा पॉलिटिकल फायदा उचलण्यासाठी, सहानुभूती लोकांची मिळवण्यासाठी, आम्हाला अॅट्रॉसिटीचा किती पुळका आहे हे कळवून देण्यासाठी, किंवा आम्हाला डॉक्टर वाकोडेचा किती पुळका आहे हे कळवून देण्यापेक्षा भारताचं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया काय म्हणते किंवा तो कायदा काय म्हणतो, त्या कायद्यात काय प्रोव्हिजन्स आहेत हे जरा अगोदर स्वतःच्या डोक्यात घ्या आणि नंतर असे मोर्चे काढा. वंचितने आतापर्यंत असे कुठले मोर्चे काढलेले मी बघितले नाहीत की एखाद्या खरंच व्यक्तीवर शोषण झाले, एखाद्या खरंच व्यक्तीवर ॲट्रॉसिटी झाली आणि त्या ठिकाणी त्याला न्याय मिळावा म्हणून वंचितने कुठला मोर्चा आंदोलन काढलेलं माझ्या तरी निदर्शनात नाही. पण आंबेडकर भवन पाडलं म्हणून हेच वंचितवाले रस्त्यावर आले होते हे सुद्धा विसरून चालणार नाही. म्हणजे शोषणाचा अर्थ काय, ॲट्रॉसिटीचा अर्थ काय हे जर ह्या लोकांना माहिती नसेल तर त्यावर बोलण्यातच अर्थ नाही असं मला तरी वाटतं. पण तरीही त्यांनी आज मोर्चा काढला. चला, आज तुम्ही मोर्चा काढला, काय झालं पुढं? हेमंत पाटलांना अरेस्ट झाली. काय झालं? हेमंत पाटलांना अरेस्ट झाली का? मी काल सकाळी सुद्धा या संदर्भात व्हिडिओ बनवला होता की सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन आहेत हे हेमंत पाटलाला अँटिसिपेटरी बेल देण्यापर्यंत सुद्धा सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहेत आणि त्याचे अधिकार जे तो तपास अधिकारी आहे त्या तपास अधिकाऱ्याला आहेत. समजा उद्या जर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या डायरेक्शननुसार 2018च्या जजमेंटनुसार जर हेमंत पाटलाला अँटिसिपेटरी बेल मिळाला किंवा त्यांना अरेस्टच झाली नाही तर तुमच्या मोर्चाचा उद्देश काय होईल राहील नेमका? मोर्चा कशासाठी काढला होता तुम्ही? म्हणजे हे अशा पद्धतीचे जे स्टंट केले जातात ना, अशा स्टंटमुळे एकतर समाजाची नाचक्की होते आणि दुसरा विषय कायदा बदनाम होतो. कायदा समजून घ्या. आत्तापर्यंतच्या मागच्या 3 ते 4 पिढ्या आपण अशाच रस्त्यावर मारलेल्या आहेत. मग ते नामांतराचा लढा असो की अन्य कोणताही लढा असो, हा शारीरिक लढा जो आहे तो आपण 40 वर्ष देऊन सुद्धा आज देशाच्या पार्लमेंटमध्ये आपला एक सुद्धा मेंबर ऑफ पार्लमेंट इंडिपेंडंटपणे निवडून गेलेला नाही. आज आपल्याला रिप्रेझेंटेशन मिळून, रिप्रेझेंटेशन इन इंडियन पार्लमेंटचं रिप्रेझेंटेशन मिळून जवळपास 100 वर्ष झालेली आहेत. आजपासून 100 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर एकटे तरी लढत होते आपल्यासाठी. आज पार्लमेंटमध्ये तुमचे विषय मांडण्यासाठी एक सुद्धा माणूस नाही. त्याचं कारण असं आहे की आपण जी आपली बुद्धी, पैसा, वेळ ह्या गोष्टी ज्या रस्त्यावर वाया घालतो ना, ह्याच एखादा मतदारसंघ बांधून वाया घाला. एखादा मतदारसंघ बांधा आणि त्यामध्ये एखादा आपला मेंबर ऑफ पार्लमेंट निवडून द्या, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये निवडून लोक पाठवा. त्याशिवाय आपले जे प्रश्न आहेत हे संसदेच्या पटलावर, विधानसभांच्या पटलावर येणार नाहीत. आपण असं रस्त्यावर कितीही जरी बोंबलत राहिलो तरी त्याचा परिणाम पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं जे हे असतं, हे रेकॉर्ड असतं त्याच्यामध्ये कुठेही घेतलं जात नाही. आज ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये हेमंत पाटलांना अरेस्ट झाली नाही म्हणून ज्या पद्धतीनं तुम्ही मोर्चा काढला त्याचं काय आउटपुट काय निघालं? काहीच नाही. जर तुमचा एखादा जरी मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये असता आणि त्याने जर हा मुद्दा पार्लमेंटमध्ये उचलून धरला असता तर आज संपूर्ण देशाला त्याची दखल घ्यावी लागली असती. पण आपण तसं करत नाही. आपण रोज उठतो मोर्चे काढतो. घे झेंडा धर दांडा, घे झेंडा धर दांडा, लाव कोंडा, कुठं पण. त्याच्यामुळं चळवळीमध्ये जी काही शिस्त असायला पाहिजे, चळवळीमधल्या लोकांमध्ये जो काही अभ्यास असायला पाहिजे, त्यांच्यावर कोणाचं तरी नियंत्रण असायला पाहिजे, या गोष्टी चळवळीमध्ये अद्यापही राहिल्या नाहीत. आजचा जो मोर्चा होता नांदेडमध्ये काढण्यात आलेला, त्या मोर्चाचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडी करत होती. वंचित बहुजन आघाडीचा
नेतृत्व करणारा जो जिल्हा अध्यक्ष आहे त्याच्यावर 353 दाखल झालेला आहे काही दिवसापूर्वी, आणि तो स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी 353 मधून हा तिथल्या ज्या काही वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड जिल्ह्याच्या जे काही सगळी लोक आहेत त्यांना वेठीस धरतोय. अक्षय भालेराव प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी तेच केलं आणि आता सुद्धा तेच करतोय. त्याच्यावर गुन्हा दाखल करणारा अधिकारी सुद्धा तिथून बदली झालेली आहे. म्हणजे स्वतःचं जे काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी किंवा कायद्याच्या कचाट्यातून आपण स्वतःला सेफ कसं करू याच्यासाठी हे पॉलिटिकल लोक सोशल जे काही ॲटमॉस्फिअर तयार करतात आणि त्याचा फायदा घेऊन स्वतः सेफ राहण्याचा प्रयत्न करतात. आणि यासाठीच आजचा हा ॲट्रॉसिटीचा मोर्चा होता, या पलीकडे दुसरं काहीही नाही. साध्य यातून काहीच होणार नाही. काल त्यांनी मोर्चा काढला त्याच्यातूनही साध्य काही होणार नाही, आज यांनी मोर्चा काढला याच्यातूनही साध्य काही होणार नाही. त्यामुळं असे मोर्चे आंदोलनं करून जर एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करण्याचं प्रोव्हिजन असतं तर कोर्टाने अरेस्ट केली असती किंवा पोलिसांनी अरेस्ट केली असती. पोलिसांना सुद्धा तसं करण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. त्यामुळं असं खोटे स्टंट पाड करून जे तोंडावर पडण्याचा जो प्रकार आपण करत आहोत तो प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे. आणि खरंच एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मी त्याच्या विरोधात नाही, पण एखाद्या खोट्या गोष्टीचं वातावरण तयार करून आपण जर त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम करत असू तर खरंच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेण्याच्या लायकीचे आहोत का, हा सुद्धा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो. एखाद्या खोट्या केसमध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीला, अरे तो मराठा आहे का कुठल्या जातीचा आहे हे द्या सोडून, तो या देशाच्या पार्लमेंटचा प्रतिनिधी आहे आणि त्याला या देशामध्ये जी नोकरशाही आहे, जो प्रशासन आहे, त्या प्रशासनातील व्यक्तीला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, त्याच्याकडून काम करून घेण्याचा अधिकार आहे. आणि त्याला जर ॲट्रॉसिटीचं भांडवल करून तुम्ही जर डेमोक्रेसीची हत्या करत असाल तर लोकशाहीची हत्या करणारे तुमच्यापेक्षा वेगळे अजून कोण असू शकतात. डेमोक्रेसीची हत्या आपणच करतोय ना, लोकांना बोलून त्याच्यामध्ये काय फायदा आहे. जे स्वतः डेमोक्रेसीची हत्या करत आहेत ते पोलिसांना प्रश्न विचारतात तुम्ही अरेस्ट का केली नाही. त्यामुळे असे जे काही पॉलिटिकल स्टंट आहेत असे स्टंट करून जर लॉ अँड ऑर्डर पाळला जात असेल तर खरंच मला वाटतं या देशातली सगळी न्यायव्यवस्था, लॉ अँड ऑर्डरचे जे काही मोठे मोठे जे काही स्टेशन्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, या इन्स्टिट्यूशन सगळ्या बरखास्त करून टाकून देण्यात याव्या. न्यायव्यवस्था तर पूर्ण बरखास्त करून टाकून देण्यात यावी. आणि जिथं जिथं ज्याच्यावर अन्याय होईल, ज्याच्यावर अन्याय होणार नाही त्यांनी सगळं मोर्चे काढायचे. जिल्हा कचेरीवर, कलेक्टर कचेरीवर, SP कचेरीवर मोर्चे काढायचे आणि न्याय मिळवून घ्यायचा. अशा पद्धतीची सिस्टम चालू झाली पाहिजे, है ना. असो, मला त्यामध्ये जास्त बोलायचं नाही, पण असे मोर्चे आणि आंदोलनं करून काहीही फरक पडत नाही. हेमंत पाटलांना अरेस्ट होत नाही, मी सांगतोय 8 दिवसापासून तेच सांगतोय, कारण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं जजमेंट तसं आहे आणि ही खोटी ॲट्रॉसिटी केस आहे. काही दिवसात तुम्ही बघा ही केस रिमूव्ह झालेली असेल आणि ॲट्रॉसिटीच्या हिस्ट्रीमध्ये, रेकॉर्डमध्ये पुन्हा एक फ्रॉड गुन्हा म्हणून, खोटा गुन्हा म्हणून या गुन्ह्याची नोंद होईल आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियासुद्धा किंवा भारताची पार्लमेंटसुद्धा याची नोंद घेईल आणि ॲट्रॉसिटीमधले अजून काही प्रोव्हिजन्स लूज केले जातील, हे सुद्धा लक्षात घ्या. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत.